ताज्या बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील. धन्यवाद. जय शिवराय. मी मराठा निलेश किसन आहेर. मान्य श्री आपले मनोज जरांगे पाटील, आपले जे मराठा मोर्चाचे, मराठा आरक्षणाचे पदयात्रेचे जे प्रमुख आहेत, त्यांच्या नुसार आपण इथे जो रूट पहिला ठरला होता त्या रूटनुसार आपण योग्य नियोजन पनवेल ते वाशीपर्यंत नियोजन केलं होतं. पण रूट जरा चेंज झाल्यामुळे थोडंसं एक आम्ही टी पॉइंट मार्गे आता स्वयंपाक इथे बनवून टी पॉइंट मार्गे आम्ही ते तिथे त्यांना वाटप करणार आहोत. मी एवढं सांगेन संपूर्ण मराठ्यांना किंवा जे कामोट्यातले जे मराठी आहेत त्यांना एवढं सांगेन की उद्या पूर्ण ताकदीनिशी, जसं पुण्यावरून पूर्ण महाराष्ट्रातून लोक ताकदीनिशी येतात, तसं मराठ्यांनी या कामोट्यातून पनवेलवरून तेवढी ताकद निर्माण करून दिली पाहिजे. आणि आलेल्या प्रत्येक मराठ्याला जेवण पोचवण्याचं काम ही संपूर्ण कामोटे पनवेल खारघर टीम करणार आहे. मी एवढं सांगेन की त्यांच्यापर्यंत शिदोरी पोचवण्याचं काम ही सर्व आपले मराठा बांधव करणार आहेत. आणि थांबतो. जय शिवराय. जेवण म्हणून काय असणार? प्रामुख्याने आम्ही सर्वांनी बैठकी, आता मागील आठवड्याभरात रोज आमच्या बैठकी लागत होत्या. त्या बैठकीत असं ठरलं की आपले गावा साईडला जे चालू असतो मिरचीचा ठेचा आणि भाकरी, साधे जेवण आणि बेसन, हे आम्ही प्रामुख्याने देण्याचा त्यांना प्रयत्न करतोय. आणि एक घर 10 भाकरी आणि 25 चपात्या असं आव्हान आम्ही केलेलं आहे. आणि त्या आव्हानाला खरंच आतापर्यंत उद्या सकाळी ज्या भाकरी जमा होणार आहेत ते तुम्ही ते लाक्षणीय असेल. म्हणजे प्रत्येकाकडून फोन येतात की आम्ही 100 भाकऱ्या देणार आहेत, 200 भाकऱ्या देणार आहेत. आणि काहींचं असं आहे की आमची क्वांटिटी सांगा, आम्ही तेवढ्या तुम्हाला भाकरी पोच करतो. आणि अजून एक विशेष सांगायचं म्हणलं की मराठा आरक्षणासाठी कामोट्यातून आमचे जे मित्रपरिवार आहेत, इतर समाजाचे आहेत, त्यांनीही देखील मदत देखील केलेली आहेत. आतापर्यंत त्यांनी आम्हाला निधी दिला आहेत, भाकऱ्यांसाठी आम्हाला आणि पाणी बॉक्ससाठी आम्हाला मदत केलेली आहेत. आणि आम्ही जे नोड वाईज जे ठरलं आहे की 70,000 मराठ्यांसाठी आपण पुलावाचा भाताचं नियोजन आपण या तिथं केलेलं आहे. आणि ते आज रात्री इथे काम चालू होणार आहे पुलावाचं. सो ते सगळं पॅकिंग करून आम्ही व्यवस्थित ती शिदोरी बांधून त्या आपल्या येणाऱ्या बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं काम टीम वाईज आपण इथे करणार आहोत. आणि मी पुन्हा एकदा आवाहन करतो संपूर्ण कामोट्याला की मराठ्यांना आता तरी जागे व्हा, अजूनही वेळ गेली नाहीये. आपल्याकडे ही शेवटची संधी आहे जरांगे पाटलांच्या मागे उभं राहण्यासाठी, आपल्या येणाऱ्या मराठ्यांच्या मागे उभं राहण्यासाठी. खरंच अंतःकरणातून सांगेन की आता नाही तर कधीच नाही, आता नाही तर कधीच नाही. आपल्या आई वडील बहिणीला, मुला बाळांना रस्त्यावरती आणा, कारण हीच ती वेळ आहे. कारण आपल्या घरच्यांना आत्ताच ही वेळ आहे की घरी सांगा की आज मी 2 दिवस येणार नाही, 3 दिवस येणार नाही. जोपर्यंत जरांगे पाटील आरक्षण घेऊन माघार जात नाही तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही.